म्हणतात ह्याला। आणि याच्यामध्ये पाणी टाकून फुलं, सिंहावर आरूढ असलेली मूर्ती आहे ना, आणि दूध वगैरे देवासमोर आपण प्रसाद म्हणून। मेन आपला जो हेल्दीपणा आहे तो आपल्याला तांब्यापासून मिळणार आहे। तर हे सगळ्यामध्ये साईज मिळणार आहे। बघा पितळेचा डबा आहे सुरेख ना, 6 इंचापासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये। नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत छान छान पितळेचे दिवे, पितळेची भांडी आणि सुंदर असं कलेक्शन आहे या दुकानात। ऋषभ मेटल या दुकानाला आपण भांड्यांच्या दुकानाला भेट दिली आहे। तर हे भांड्यांचं दुकान कुठे आहे तुम्हाला सांगते। हे पहा, जांभळी नाका आहे। ठाण्यापासून तुम्ही चालत आलात ना, फक्त 7 ते 8 मिनिटात तुम्हाला जांभळी नाका लागेल। आणि समोर आहे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर, त्याच्या बाजूला लागून एक दुकान आहे ऋषभ मेटल म्हणून। तर चला आपण पाहूया काय काय व्हरायटी आहे आणि त्याचे आजचे भाव काय आहे। तर ऋषभ मेटलमध्ये आपण आलो आहोत। दादा तुमचं नाव काय? माझं नाव ललित आहे। ललित 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 तर ललित दादा, आम्हाला दाखवा कलेक्शन काय काय तुमच्या दुकानात। दिव्यांपासून आपण सुरुवात करूया। तर सुंदर दिवे दिसत आहेत। आपण हा दिवा विचारतो, हा कोणता दिवा आहे? लक्ष्मी दिवा म्हणतात। लक्ष्मी दिवा, हा पितळचा लक्ष्मी दिवा आहे, पितळेच आहे बघा हा। आणि सुंदर असं लक्ष्मीचं चिन्ह आहे, बाजूला गजलक्ष्मी आहे, सुरेख दिसा। कितीला आहे ना दादा? याच्यामध्ये साईज असतात, साईज त्यामध्ये 150 पासून सुरुवात आहे। म्हणजे याच्यामध्ये तुम्ही साईज घ्याल ना, ते 150 पासून सुरुवात आहे। आणि साधारण मग किती रेंज पर्यंत आहे? हा कोणता आहे? याच्यामध्ये पंचधातूचे आहे। पंचधातूचे हा आहे, तुम्हाला पितळेचा आहे आणि हा पंचधातूचा आहे। त्यामध्ये खूप सुंदर आहे आणि वजनदार आहे बऱ्यापैकी। याच्यामध्ये सेम टू सेम लक्ष्मी, अष्टलक्ष्मी दिवा आहे। अष्टलक्ष्मी हे बाजूने लक्ष्मी दिवा आहे, ते लक्ष्मी दिवा आहे। अच्छा, हा लक्ष्मी दिवा आहे आणि हा अष्टलक्ष्मी दिवा आहे। म्हणजे सुंदर असं वाटेल एकदा तेल टाकून। आणि याची तर किंमत काय दादा? साधारण किंमत त्याच्यामध्ये 800 पासून सुरुवात आहे। त्याच्यामध्ये पण तुम्हाला 800 पासून सुरुवात। हा पण एक सुरेख दिसतो, कमल स्टँड दिवा आहे। म्हणजे तुम्ही समई म्हणून पण छोटा असं ठेवू शकता। सुंदर कमळाची डिझाईन आहे। याची पण सुरुवात कितीपासून होते दादा? 150 पासून याच्यामध्ये सुरुवात आहे। मग तुम्ही साईज घ्याल ना त्याप्रमाणे। ओरिजिनल पितळ आहे इथे। आणि हा कोणता दिवा? हा पण सुंदर दिसतोय। दिव्यांमध्ये खूप प्रकार आहेत। हा पण एक सुंदर आहे, ह्याला देवदास दिवा असं म्हणतात। सुंदर डिझाईन आहे याची आणि बऱ्यापैकी असं सुंदर दिसणार पेटवल्यावर। आपण अखंड वात ठेवतो जेव्हा देवीजवळ किंवा गणपती बाप्पाजवळ, तर तेव्हा हे आपलं दिसणार नाही। मग त्याच्यामध्ये तुम्हाला साईज पण अवेलेबल आहे। त्याच्यात पण तुम्हाला कितीपासून सुरुवात आहे दादा? ह्याच्यामध्ये 100 रुपयापासून ह्याच्यामध्ये सुरुवात येणार आहे। मग तुम्ही घ्याल तसं। हा पण एक आहे काचेचा, म्हणजे छान वात ठेवताना तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। क्रिस्टलमध्ये दिसतोय, आतमध्ये बघा मस्त निरंजन आहे आतमध्ये। आणि हे क्रिस्टलची डिझाईन आहे, त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे। याची पण सुरुवात तुम्हाला 200-300 पासून अशी सुरुवात येईल। काचेचा पाहिला ना तसाच आहे, फक्त हा पितळेचा आहे, नवीन लेटेस्ट आहे। छान असं स्वस्तिकचं डिझाईन आहे त्याला मस्त, आणि वरती असं घुमट सारखं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पेटताना वाट सुद्धा सुंदर दिसणार आहे। हा तरी दादा साधारण कितीपासून सुरुवात आहे? तुम्हाला याच्यामध्ये 250 पासून सुरुवात आहे। हा पण बघा सुरेख दिसते। तुम्ही नुसता असाही दिवा वापरू शकता किंवा तुम्ही बाप्पाजवळ अखंड ज्योत जेव्हा ठेवाल तेव्हा तुम्ही असंही वापरू शकता। म्हणजे तुम्ही पण असा यूज करू शकता। याची काय किंमत असेल दादा? 150 पासून सुरुवात आहे याची। त्यामध्ये तुम्ही पाहाल तर अजून पण बरेचसे प्रकार आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकमध्ये साईज वगैरे येणार आहे। आणि 100 रुपयांपासून तुम्हाला इथे दिवे मिळणार आहे। हा कोणता आहे? मोर दिवा आहे। मोर दिवा खूप सुरेख दिसेल ना, म्हणजे आपण बाप्पाजवळ वगैरे असं ठेवलं ना तर असं लांबण दिव्यासारखं त्याला हे दिले आहे डिझाईन। आणि हे कोणतं आहे धातू? पंचधातूचं आहे। आणि याच्यामध्ये हा पण ठेवण्यासाठी सुरेख दिसणार आहे। इवन आपण हॉलमध्ये पण असं ठेवू शकतो। बघा शुभचिन्ह आहे, ते घंटा दिलेली आहे आणि मस्त दिवा आहे। हा पंचधातूचा दिवा आहे, खाली पण डिझाईन सुरेख दिलेली पहा। साधारण हा दिवा कितीला येणार दादा? हा पण सुरेख असा दिवा दिसतो।
900 रुपये. हे सगळे दिवे आपण बघतो ते पंचधातूचे आहेत आणि सुरेख सुरेख डिझाईन्स आहेत, मस्त आहेत. पहा तुम्ही दोन्ही बाजूला असं ठेवलात ना आणि मध्ये बाप्पाची मूर्ती किंवा तुम्ही बैठकीच्या खोलीमध्ये पण तुम्ही मांडू शकता. ही लहान मध्ये फॅन्सी दिवे आहे, सगळे पंचधातूचे दिवे आहेत. म्हणजे हे शोभेच्या साठी पण तुम्ही मांडू शकता हॉलमध्ये. मस्त देवासमोर शुभचिन्ह म्हणून पण वापरू शकता. खूप सुरेख डिझाईन आहे पंचधातूचे. हे पण हा बघा सुरेख दिव्यांचं कलेक्शन बघा ना किती सुंदर असं आहे. हे पितळेचे पाहिले, हे सगळे पंचधातूचे आहेत. आपण जे नवीन लेटेस्ट म्हणजे जुन्या पद्धतीचे देवी देवतांचे आणि सगळे शुभचिन्ह आहेत असे तुम्ही दोन मांडू शकता. बघा हे पंटीसारखी डिझाईन दिलेली आहे. इथे पितळेचे आसन सुद्धा आहेत, सुंदर सुंदर आसन आहे. हा पंचधातूच आहे ना दादा? हा हे पंचधातूचे स्पेशल आहे, पूर्ण नक्षी केलेला आहे आणि एकदम हेवी आहे, एकदम हेवी. मग हे किलोवर असतं का पंचधातूचं? हे नगावर असतं. नगावर असतं. मग साधारण किती पासून? 2200 ते 2500 3000 साईज. तुम्ही देवी देवतांच्या इथे मूर्ती मांडून छान पूजा अर्चा करू शकता. छान आसन आहे पंचधातूचं, सुरेख डिझाईन दिलेली बघा. मग इथे 2000 2200 3000 पर्यंत तुम्हाला देऊ तसे आसन पंचधातूमध्ये. आणि पितळमध्ये पितळमध्ये थोडंसं स्वस्त आहे ना. बाकी पितळमध्ये पण लेटेस्ट डिझाईन आहे. रेग्युलर किती पासून सुरुवात आहे? त्याच्यामध्ये 600 700 घेण्यात सुरुवात आहे. बघा ओमची डिझाईन दिलेली आहे, छान बैठक आसन आहे आणि तांब्या दिसतो जुन्या पद्धतीचा. हे लोटा म्हणतात ना, तो लोटा आणि डिझाईन मध्ये आहे. याच्यातलं सेम प्लेन मध्ये आहे, ते पण हेवी आहे, पातळ आहे. त्याला पण गडू सारखं हे गडू म्हणतात. गडू म्हणतात. ही कासेचे तांबे आहे. काशाचे. हे काशाचे आहे आणि ते पितळ. याच्यामध्ये साईज मिळणार? साईज मिळतात त्याच्यामध्ये. लहान मोठी सुरुवात कितीपासून आहे? सुरुवात 150 पासून सुरुवात आहे काशाच्या गडूची. आणि मग त्याच्यामध्ये हा फुल साईजचे एकदम भारी आयटम, खूप सुरेख आहे. हा एकदम लेटेस्ट आयटम आहे. बघा प्युअर कासेची आहे, प्युअर काशाचं आहे. मग काशाला काय वापरायचं घासताना? पितांबरी वापर. सेम पितांबरी वापरू शकतो. जसं तुम्ही पितळेची भांडी घासता तसं तुम्ही वापरू शकता. आणि आपण जेवताना हा तांब्या यूज केलेला आहे मी पूर्वी. तर छान पाणी प्यायचं आणि ह्याच्यातच पाणी ठेवायचं. ते आता हे लुप्त होत चालले आणि भांडी पुन्हा आपल्या वापरात यायला लागले. लोकांचा कल हा पितळेच्या भांड्याकडे वाढला आहे, तांब्या पितळेच्या भांड्याकडे. तर आपण एक जुन्या पद्धतीचा पानाचा डबा बघणार आहोत. मस्त होती. मला विचारलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये जेव्हा मी कल्याणचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये की पितळेचा आम्हाला पानाचा डबा दाखवला. तर हा पानाचा डबा आहे आणि तुम्ही विड्याचं सगळं साहित्य याच्यामध्ये ठेवू शकता. सगळं सुपारीपासूनचं सगळं साहित्य तुम्हाला याच्यामध्ये येणार आहे आणि खाली तुम्हाला पान वगैरे ठेवता येईल असं इथे व्यवस्था आहे. बघा मस्त आहे. आणि या बाजूला वरती हे असं प्लेट दिलेली आहे. तर असा हा पानाचा डबा आहे. दिवे अर्पतात किंवा फॅन्सी घंटे असतात ते अर्पवायला जे आहे ना, त्याच्यातले फॅन्सी आहे. भिंतीला लावून ते त्याच्यामध्ये अर्पून ठेवायचं. म्हणजे भिंतीला लावून हे तुम्ही इथे लांबण दिवा वगैरे लावू शकता. त्याचे डिझाईन आहे, भरपूर डिझाईन आहे त्याच्यामध्ये. सुरेख डिझाईन आहे. पंचधातूचं आहे. पंचधातूमध्ये आहे. याच्यामध्ये लहान साईज पाहिजे तर लहान पण साईज आहे, छोटे छोटे पण. जोडीने येतं ना? जोडीमध्ये पण घेऊ शकता, सिंगल पण घेऊ शकता. तुम्ही सिंगल पण घेऊ शकता. बघा लांबण डिझाईन पण चांगली आहे. खूप सुरेख आहे. ही साधी डिझाईन. साधी म्हणजे लहान साईजचे आपण लहान दिवे तुम्ही अडकवू शकता. याला हँगिंग दिवे तुम्ही करू शकता. त्याचं हे स्टँड आहे. तर हा कितीला सुरुवात आहे? याच्यामध्ये 250-300 आहे. प्लेट आहे, हा पितळची प्लेट आहे, स्टँड आहे. हा पहिल्या प्लेट आहे, याला स्टँड आहे. बाकी ते बिगोट स्टँडवाली प्लेट आहे आणि पितळचे आहे. तिला लावण्याचे स्टँड आहेत आणि नंतर मी तुम्ही इथे दिवा असा मस्त अडकवू शकता. सुरेख अशी मोराची डिझाईन बघा मस्त. आणि पंचधातूचे सुरुवात 250 पासून आहे. मग घेऊ तसे हे आसन आहेत का? पंचधातूचे चौरंग आहे. पंचधातूमध्ये आहे. याच्यामध्ये साईज लहान मोठी पाहिजे तसे साईजचे चौरंग तुम्हाला हवे असतात आपल्याला देव्हाऱ्यामध्ये. तर हे छोटे छोटे चौरंग आहेत बघा. सुरुवात आहे. हे पण पंचधातूचे आणि एकदम हेवी आहे. हेवी आहे हा वाला एकदम हेवी आहे आणि डिझाईन सुरेख दिसते. मस्त आहे. खूप सुरेख डिझाईन आहे. तरी साधारण कितीला आहे दादा? त्याच्यामध्ये सगळ्यांचे वेगळे आहे. याच्यामध्ये पाट पण येतात. हे जसं चौरंग आहे ना तसं पाट पण भेटेल. पाटामध्ये पण याच्यामध्ये साईज पाहिजे तसं भेटेल. लहान छोटे तुम्ही मूर्त्या याच्यावर मांडू शकता. छान म्हणजे बघा हे चौरंग पंचधातूमध्ये आणि नक्षी कारागिरी पण काम सर्व काम केलेलं आहे. हे पण मस्त स्वस्तिकची डिझाईन वगैरे दिलेली आहे बघा. आणि आणि अखंड आहे पूर्ण वन पीस मध्ये. हे वन पीस मध्ये बनलेले आहेत सगळे. पार्ट मध्ये ही बघा ही सुद्धा सुरेख डिझाईन आहे.
त्याला माहिती आहे गंगाळ म्हणतात ह्याला. आणि याच्यामध्ये पाणी टाकून फुलं ठेवायची आणि आपल्या मस्त हॉलमध्ये बैठकीच्या खोलीमध्ये ठेवायचं. देवाच्या समोर ठेवू शकतो तुम्ही. फुलांची मस्त आरास करू शकता. दिलेली आहे पूर्ण गंगाळला. पुढे सुद्धा चारी बाजूने हे शुभचिन्ह आहेत. त्याचप्रमाणे बघा त्याच्यामध्ये साईज सगळं आहे. साईज लहान 6 इंचापासून आपल्याला पाहिजे ह्या डिझाईनमध्ये 6 इंचापासून 6 इंचापासून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये तेवढी मोठी साईज भेटेल. साईज मिळणार. मग याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळते. सुरुवात कितीपासून आहे बघा, किती किंमत असणार सुरुवात. हे पण एक सुंदर असं गंगाळ आहे असं पकडायचं. याच्यामध्ये पण साईज सगळं आहे. याच्यामध्ये 5 इंचापासून सगळं साईज आहे. हे मध्ये रेग्युलर आहे आणि हे सुंदर डिझाईन आहे. त्यामध्ये तुम्हाला 600 पासून सुरुवात आहे. मग घेऊ तसे पुढे पुढे मग 2000 3000 असे तुम्ही घेऊ तसे. हे पण मस्त वाटणार आहे. सुरेख आहे. किती मोठा गंगाळ आहे बघा. डिझाईन तुम्हाला दाखवते. सुरेख असं नक्षीकाम केलेलं आहे. त्याच डिझाईनमध्ये पण मोठा आहे. डबा दिसतो बघा. जुन्या काळी मीठ कामगार घेऊन जायचे. तो पितळेचा डबा बघा, बघू शकता किती सुंदर आहे. त्याला हा चमचा दिलेला. दादा जरा फोडून दाखवा आम्हाला. बघा कलई केलेलं आहे आतमध्ये. मजा येणार आहे. जेवायला जाम मजा येणार आहे. म्हणजे हा कलई काम केलेला डबा तुम्हाला कितीपर्यंत दादा साधारण आहे. आणि बघा याच्यामध्ये तुम्ही भात चपाती वरण भाजी सगळं मस्त बसेल. आणि आता हा छान शोभेची वस्तू म्हणून वापरतात. पूर्वी लोक हा सिरियल वापरायचे, आता शोभेची वस्तू म्हणून वापरतात. खूप सुंदर आहे. कारण आजच्या जीवनामध्ये तुम्ही हा पितळेचा डबा कॅरी करून ट्रेन बसचा प्रवास तर करू शकणार नाही. तर हे आपल्या शोभेची वस्तू म्हणून झाले. हा पितळेचा डबा सुद्धा यांच्याकडे मागतात. मला किंमत तर कळलीच आहे ना. त्याला किती बोलले तुम्ही? 3000 3,000 3,500 साईज पण येणार. तुम्हाला याच्यामध्ये साईज पण मिळणार आहे. 3 3,500 4,000 पर्यंत. वाव, पितळेचे डबे. हे लहानपणी आम्ही घासायचो चिंचेची म्हणजे चिंच किंवा कोकमने घासायचो. पितांबरी आता आली पण आम्ही चिंचेने घासायचो. आई आम्हाला चिंच आणि गव्हाचं पीठ द्यायची, त्याने घासायला लागायची. आणि ते डबे आता मला पाहायला मिळतात. ठशांचे डबे. त्याच्यामध्ये हा सेट आहे पूर्ण. सेट पण हवाला सेट पण आहे. मस्त डबा आहे. वाव. त्याच्यामध्ये सेम कढीवाले डबे पण आहे. हँडलवाले जे डबे बघा, कढीवाला डबा आहे असेल तर ते पण मस्त. याच्यामध्ये पण साईज आहे ना. सगळ्यामध्ये दादा आपल्याला शो करतात. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये साईज मिळणार. बघा पितळेचा डबा आहे. सुरेख ना. छान भांडी पाहायला मिळतात आपल्याला. एकदम हेवी मध्ये आहे. त्याच्यामध्ये जेवण पण बनवू शकतो. जेवण आणि आतमध्ये कलई केलेलं आहे. बघा कलई केलेलं आहे. प्युअर पितळेचं आहे. याच्यामध्ये बिर्याणी राईस का मस्त होईल. वाव. आणि काही तुम्ही पदार्थ याच्यामध्ये शिजवता त्याची चव काय भन्नाट लागणार आहे. म्हणजे अस्सल हे नंबर 1 सोनं आहे खरंच. ते आता आपल्याला खरंच सोन्याच्या भावाने आपण घेतो. पूर्वी सहज मिळायचं, सहज दिसायचं, पण आपल्याला आता हे शोधून सापडत नाही. म्हणून हा मुद्दाम व्हिडिओ बनवते की यांच्याकडे कितीतरी व्हेरायटी आहे. तुम्हाला दाखवायला गेलं तर 1 तास पण वरती जाईल. खूप छान भांडी मिळतात. नक्की या आणि भेट द्या. पितळेच्या डेक्चीमध्ये झाकणवाला आहे आणि एकदम वजन किती आहे. साईडचे बॉर्डर पण बिल्डिंग केलेलं आहे. हाताला धार पण लागणार नाही आणि पूर्ण कलई केलेलं आहे. म्हणजे एकदम छान आहे. त्याचं जे हे आहे ना डिझाईन वगैरे आणि एकदम फिनिशिंग मस्त आहे आणि वजनदार आहे. दादा हे डेक्चीची काय किंमत आहे? त्याच्यामध्ये 2500 पासून असतात. ती हायटेड आहे आणि याच्यामध्ये सेम आपण लंगडी सारखं जे आपण वापरतो ना, हे लंगडी सारखे आहे. आणि परत त्याला झाकण पण आहे. लंगडी म्हणून पण यूज करू शकतो. आणि त्याला झाकण सकट आहे. आणि आतमध्ये कलई काम केलेलं. दादा समजा आता कलई गेली तर कलई आपल्याकडे करून भेटते. त्याच्यामध्ये सेम मध्ये असं लंगडी सारखं तुम्हाला करून मिळणार. याच्यामध्ये लंगडी पण आहे. याच्यात पण साईज भरपूर आहे. याच्यामध्ये पण 1 नंबर पासून 7 नंबर पासून छोट्या भाज्या केलेलं आहे. मस्त ना. याच्यामध्ये पितळची पण आहे आणि तांब्याची पण आहे. किती नंबर पर्यंत येते? याच्यामध्ये 1 नंबर पासून 7 नंबर 2 नंबरची बघतोय. तुम्हाला याच्यामध्ये 1 नंबर पासून 7 नंबर पर्यंत साईज मिळेल. त्याच्यात सेम पितळचे पण भेटेल आणि तांब्याची पण सेम मध्ये सेम कलई केलेलं आहे. याच्यामध्ये 400 पासून स्टार्ट आहे. 400 पासून याची सुरुवात याल. मग तुम्ही जसे साईज वगैरे घ्याल ना त्याप्रमाणे मग पुढे किंमत वाढत जाईल. आपण घेऊ
की नाही माहीत नाही, पण कढई नक्की घ्या, कढईचा नक्की वापर करा, कारण कढई ऑल इन वन असते. त्याच्यामध्ये आपण शिजवतो, फ्राय करतो आणि बरंच काही करतो. कढईमुळे आपल्याला फार उपयोग होतो. तर कढईची काय किंमत आहे सुरुवात? कढई आपल्याला 1000 पासून असते. त्याच्यामध्ये सेम टू सेम लंगडी, जे आपल्या जुन्या काळामध्ये पित्तलची लंगडी वापर करायची होती, ते पित्तलची लंगडी आहे आणि जाड आहे, एकदम हेवी मध्ये आहे आणि कलई केलेला आहे. हे वजनावर नगावरच आहे ना? वजनावर पण भेटेल आणि सगळी कलई केलेला आहे. याच्यामध्ये साईज जी आहे ना भरपूर साईज आहे. साईज लहानपासून मोठेपर्यंत सगळ्या साईज. ही सगळ्यात मोठी साईज त्यांनी दाखवली. याच्यामध्ये साईज भरपूर आहे, 8 ते 10 साईज आहे याच्यामध्ये, भरपूर साईज आहे. छोटी साईज आपण बघूया. मोठी पाहिली त्यामध्ये मग 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे पण मला लंगडी पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये छान असा पदार्थ शिजून निघतो. छान याचा हा एक तळ असतो तो असा असतो बघा, टशांचे आहे सगळे आणि मस्त फिनिशिंग आहे. धार वगैरे काही नाही, बऱ्यापैकी वजनदार असते. हँडलवाले सॉसपॅन आहे आपल्याकडे, पण निघालंय याच्यामध्ये लेटेस्ट आपल्या जनरेशनला. छान चहा सगळे साईज भेटेल याच्यामध्ये. चहा किंवा दूध गरम करायला ते प्युअर पित्तलचे कलई केलेलं आहे. याच्यामधला चहा तुम्ही पाहिलं असेल जागोजागी, बट लोक चहा करतात पितळेच्या भांड्यांमधला आणि आवर्जून नक्की प्या. इतका उत्तम दर्जेदार आणि स्वाद मस्त असतो ना दादा चहाचा. तसंच पितळमध्ये खूप छान आहे. आपल्याकडे तांब्याची तूप पण आहे, तांब्याची तूप आहे, प्युअर तांब्याची तूप आहे. बघा तांब्याची तूप आहे. ह्याला कलई नसते दादा? कलई पाहिजे कलई करून देणार आपण. हे बिना कलईचं बघतो. कलईची पण आहे आणि याला कलई पाहिजे कलई करून. कोणाकोणाला तसे हवे असतात तर तसे पण आहेत, कलई सकट हवे तर कलई सकट सुद्धा आहेत. मस्त आहे. त्याची पण किंमत तशीच आहे ना? त्याच्यामध्ये पित्तलची पण टोप आहे, विदाउट कलईमध्ये जे पाहिजे असेल कलईचे पण पितळेचे टोप आहे. पूर्ण सेट पण आहे. साईज पाहिजे तेवढी मोठी साईज आहे. आपल्याला प्रसादी करायचे असेल तर त्याच्यातले पण मोठे मोठे टोप आहे. सत्यनारायणचा प्रसाद काय टेस्टी होता, मस्त. इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी तांब्याची म्हणजे डबे पाहिले तुम्ही, पितळेचे पाहिले, तसेच आपण आता पितळेचा मसाल्याचा डबा बघतो. वाव बघा, हे पण मेंटेनन्स फ्री आहे. हे पण लेकर केलेलं आहे, त्याच्यामध्ये काळा पडणार नाही, काळा नाही पडणार. लेकर केलेलं आहे, स्पेशल आहे ते. कसं वॉश करायचं? पितांबरी ना, नॉर्मल साबूच्या पाण्याने पण धुवू शकते त्याला. आणि याच्या वाटीला पण बिडिंग आहे, हाताला धार लागणार नाही आणि घासाघासी करायची काही झंझट नाही. त्याच्यामध्ये साईज पण आहे, साईज लहान मोठी पाहिजे. चमचा पण चमचे दिलेले आहे, ते झाकणला नॉट झाकणेला हे पुन्हा नॉट येणार आहे बघा. आपण झाकण लावून काढायला ते इझी कर. मस्त, म्हणजे झाकणाला हे पकडण्याचं आहे तर तुम्हाला असं बरोबर काढता येईल. मस्त मसाल्याचा डबा आहे. तरी काय दादा रेंज आहे मसाल्याच्या डबे? त्याच्यामध्ये 1500 1600 घेणार म्हणजे आपल्या बजेटमध्ये. साईजचे वर त्याच्यामध्ये किमती असतात. 7 डबे ना? 7 वाट्या असतात. आजचं जनरेशन जुन्या पद्धतीच्या भांड्यांकडे वळलं आहे. आपल्याला तांब्या पितळेचं महत्त्व कळायला लागलं आहे आणि आपल्या आरोग्याकडे आपण वळलो आहे, हो की नाही? तर इथे बॉटल्ससुद्धा आहेत, तांब्याच्या बॉटल्स आहेत आणि नवीन लेटेस्ट अशा. तर कितीला? पण लेकरवाले आहे, मेंटेनन्स फ्री आहे. याला घासायची काही गरज नाही, काही घासायची काही गरज नाही. आतून फक्त धुवायचं, बाहेरून फक्त बाहेरून लेकर केलेलं आहे, काळा पडणार, काळा नाही पडणार. त्याच्यामध्ये टोकेची आहे, प्लेन आहे, हे स्टील बॉर्डरवाले आहे, पूर्ण तांब्याचीच आहे. त्याच्यामध्ये स्टीलचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये साईज आपल्या मीडियम साईज आहे, लहान साईज आहे, तुम्ही पर्समध्ये पण यूज करू जाऊ शकता. त्याच्यामध्ये तांब्याची जिममध्ये पण पाहायला मिळतात. आता जिमची मुलं पण घेऊन जातात जिममध्ये. ही तांब्याची जग आहे, त्याच्यामध्ये बाहेरून स्टील आणि आतून कॉपर. ही पण प्युअर तांब्याची जग आहे, म्हणजे वरून स्टीलचं दिलेलं आहे. म्हणजे घासायला त्रास नाही, म्हणजे काळं पडतं ना तो वरून त्यांनी स्टीलचं दिलंय. पण मेन आपला जो हेल्दी पण आहे तो आपल्याला तांब्यापासून मिळणार आहे. तर हे पण तुम्ही घेऊ शकता. साधारण कितीपासून सुरुवात आहे? 600 700 साईज आहे त्याच्यामध्ये. तांब्याची गिलास आहे 100 125 साईज आहे त्याच्यामध्ये. अरे वा, त्याच्यामध्ये 125 पासून तुम्हाला सुरुवात आहे ह्याच्यामध्ये ग्लासांमध्ये. आणि सुंदर असा ग्लास आहे. हे पूर्वीच्या काळी होते, मस्तच. त्याच्यामध्ये डिझाईन आहे ना, डिझाईन भरपूर आहे, प्लेन आहे, मठार आहे, एम्बोजिंग केलेलं आहे. ही डिझाईन बघा, तुम्ही जवळून दाखवते. ह्याला डिझाईन बघा आणि ह्याची डिझाईन बघा, मस्त आहे. ह्याची पण किंमत काय साधारण दादा? त्याच्यामध्ये 250 300 डिझाईन वेगळी क्वालिटी वाईज त्याच्यामध्ये रेट असतात. इथे तांब्याच्या वाट्या सुद्धा आहेत, म्हणजे देवाजवळ तुम्ही नैवेद्यासाठी वापरू शकता. इव्हन तुम्ही ताटामध्ये पण जेवणासाठी पण वापरू शकता. जड आहे बऱ्यापैकी.
साईज पण वेगवेगळे आहेत ना? साईज आहे, डिझाईन आहे, ही पण डिझाईन सुंदर आहे हा. त्याच्यामध्ये जाड पातळ पाहिजे तसा भेटेल, एकदम हेवी मध्ये पण भेटेल. आपण देवाला भोग वेळा लावतात, ग्लास दूध वगैरे ठेवू देवाला शकतो, ग्लास पाणी दूध वगैरे देवासमोर आपण प्रसाद म्हणून त्याच्यामध्ये साईज पाहिजे त्या साईजचे, लहान मोठी सगळे साईजचे भेटेल. त्याचे काय सुरुवात आहे वाट्यांची वगैरे? त्याच्यामध्ये 150-200 साईज पाहिजे असेल. म्हणजे 150-200 पासून तुम्हाला याच्यामध्ये आहे. आपण आता शो नाही करा, तुम्ही या आणि इथे विजिट करा. तुम्हाला तुमच्या बजेटमध्येच तुम्हाला इथे स्वस्तमध्ये चांगल्या वस्तू मिळणार आहेत आणि एकापेक्षा एक ती चॉईस करून तुम्हाला तुमच्या चॉईसने घेता येईल आणि तुमच्या बजेटने. सुंदर अशी डिझाईन मस्त आणि वजनदार आहे. मस्त साईज याच्यामध्ये लहान मोठीचे म्हणजे सगळ्यामध्ये साईज आहे. डिझाईन बघून घ्या. हे 10 नंबरची साईज आहे. म्हणजे साईज प्रमाणे तुम्हाला इथे आरतीसाठीची ताटं आहे जे आपल्याला 12 महिने लागतात. रक्षाबंधन, गणपती, नवरात्री सगळ्यामध्ये आपण यूज करतो. बघा किती सुंदर असं डिझाईन आहे, मस्त आहे. आणि ह्याची पण काय किंमत सुरुवात आहे? त्याच्यामध्ये 350-300 सुंदर आहे. साईजचे वर त्याच्यावर रेट आहे. सुरेख डिझाईन आहे ही, मस्त आहे. त्याच्यामध्ये पण एक मोठी साईज आहे, खोलगट आहे. ही आपण काय डायनिंग टेबल पण शोपीस मध्ये काय फ्रूट वगैरे पण ठेवू शकतात. आणि आरतीचा ताट म्हणून पण वापरू किंवा तुम्ही पाणी हे करून गंगाळ म्हणून पण उपयोग करू शकतो. भरपूर प्रकारे. आणि डिझाईन पण चांगली आहे, आतमध्ये फ्लॉवर डिझाईन केलेलं आहे. याच्यामध्ये तांब्याची पण सुद्धा आरतीचे ताट आहे. याच्यामध्ये ओके वाढलेलं आहे, ते डिझाईन पण एकदम नाजूक डिझाईन म्हणजे देवाच्या पूजेचं साहित्य तुम्ही इथे ठेवू शकता. तांब्याची आरतीचे ताट आहे. याच्यामध्ये पण साईज आहे ना? साईज भेटेल सगळ्या. म्हणजे तुम्हाला जी डिझाईन आवडेल ना त्याच्यामध्ये 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंत तुम्हाला साईज इथे मिळणार आहे. हे पण छान आहे. याच्यामध्ये तुम्ही सगळं पूजेचं साहित्य पण ठेवू शकता जे पूजेला आपण वापरतो. जुन्या तांबा पितळ दिलं तर काय भाव आहे जुन्या तांबा पितळचा किलो? तांबा 700 रुपये किलो आहे, पितळ 500 रुपये किलो आहे. अच्छा, बघ घेऊन आपण नवीन काय पण घेऊ शकतो. जुनं देऊन तुम्ही नवीन भांडी घेऊ शकता. भांडी आपण पाहिली. आता देवी देवतांच्या सर्व प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तुम्हाला मूर्त्या इथे मिळणार आहे. तर आपण बाप्पापासून सुरुवात करूया मूर्त्यांची. ही पंचधातूची मूर्ती आहे, खूप सुरेख अशी आहे बघा, मस्त आणि वजनदार आहे. भरीव मूर्ती आहे. ही वजनावर असते दादा का नगावर असते? नगावर असते. साईज आणि त्याच्या कारागिरीच्या हिशोबाने त्याची किंमत असते. त्याच्यामध्ये साईज पाहिजे त्या साईजचे भेटेल सर्व साईजची. तुम्हाला जर ही मूर्ती आवडली तर याच्याप्रमाणे तुम्हाला साईज मिळेल. साईज पाहिजे त्या साईजची आवडली तर याच्याप्रमाणे मिळणार आहे. मूषक आहे, लाडू आहे बाप्पाच्या हातामध्ये आणि छान सिंहासनावर बसलेला आहे बाप्पा, मस्त आहे. त्याच्यामध्ये गोल बेस मध्ये पण आहे. पण सगळे भरीव मूर्ती आहे, पॅक मूर्ती आहे ना, पोकळ मूर्ती नाही ना, एकदम सुबक मूर्ती आहे. सगळे जे आहे ना भरीव मूर्ती आहे आणि मूर्ती पण एकदम छान मूर्ती आहे. सुंदर. त्याची सोंड वगैरे तुम्ही पाहू शकता, मस्त आहे बघा. मागच्या बाजूने असं आहे म्हणजे पूर्ण भरलेली दादा. तरी किती किंमत आहे सुरुवात? सुरुवात म्हणजे लहान मूर्ती घेणार तर 200-300 पासून सुरुवात असतात. आपल्याला पाहिजे तसे जेवढा 1.5 फूट 2 फूट पाहिजे तेवढं. म्हणजे 150-200 पासून तुम्हाला सुरुवात येणार आहे बाप्पाच्या मूर्तीची. मग तुम्ही घेऊ तसे तुम्हाला डिझाईन आवडतील, साईज हवी आहे ना त्याप्रमाणे भेटेल मिळणार आहे. आणि पंचधातूची यामध्ये बघा ह्या डिझाईन्स पण आहेत, छान छान बाप्पा आहेत बघा, सुंदर आहेत बाप्पा. भरपूर मूर्ती आहे. समोर पण लावलेल्या मूर्ती आहे आणि हे सगळ्या भरीव आहे. इथे समोर पण लावलेला आहे. याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे मूर्तीमध्ये बघा. गणपतीच्या मूर्ती आहे, याच्यात लक्ष्मीची मूर्ती आहे. दादा अन्नपूर्णेची मूर्ती आहे का ही वाली? ही सगळे अन्नपूर्णाची मूर्ती आहे. याच्यात इथे कुबेरांची मूर्ती आहे, कुबेर भगवानच्या. इथे सरस्वती आहे, लक्ष्मी आहे. ही तुळजा भवानीची मूर्ती आहे. ही सरस्वतीची मूर्ती आहे. ही अंबे माताची मूर्ती. श्री स्वामी समर्थांची मूर्ती पहा. ह्याच्यामध्ये पण साईज आहे ना दादा? याच्यामध्ये सगळं आहे आणि तशाच किमती आहेत. स्टार्ट आहे याच्यामध्ये. अच्छा, मूर्तीची किंमत 200-250 पासून लहान मूर्तीपासून जे आहे ना स्टार्ट होतात. त्याच्यामध्ये साईज पाहिजे तसे साईजचे भेटेल. बघा ही मस्त वणीची देवी आहे ना, सप्तशृंगी माता. याच्यामध्ये स्वामीची मूर्ती जे आहे ना ते फेटे घातले ते मूर्ती आहे. सिंहावर आरूढ असलेली मूर्ती आहे ना? हा, अंबे माता. ही पण भरीवच आहे ना? भरीव मूर्ती आहे. ते सुंदर सुंदर बाळकृष्णाच्या मूर्त्या आहेत आणि किती सुंदर आहेत बघा.
दादा या किती पासून सुरुवात आहे याची? याच्यामध्ये 100 रुपये पासून सुरुवात आहे. लहान साईज. त्याच्यामध्ये साईज आपण घेणार तसे साईज भेटेल. साईज मिळणार आहे. इथे बघा राधा कृष्ण आहे, सिंगल कृष्ण पण आहे, गायवाले कृष्ण आहे, राधा कृष्ण आहे. याच्यामध्ये साईज लहान मोठी पाहिजे तशी साईज आहे आपल्याकडे. विठ्ठल रखुमाईची मूर्ती पण तुम्हाला मिळेल. याच्यामध्ये पण साईज आहे बघा. साईज आहे आणि पाहिजे तेवढी त्यामध्ये सगळं पंचधातूचे सुंदर नक्षीकाम केलेली कळशी आहे आणि यांच्याकडे मग तुम्हाला कळशीची साईज पण मिळणार आहे. सुंदर असा घाट आहे त्याला बघा. दादा कितीला येणार आहे? त्याच्यामध्ये साईज असतात, साईजचे वर असते. त्याच्यात मध्ये तांब्याचे पाहिजे तर तांब्यामध्ये पण डिझाईन आहे. ते आपण घाट मांडण्यासाठी छान आहे हे. याच्यामध्ये घाट वेगळे वेगळे घाट आहेत तांब्यामध्ये पण. त्याच्यामध्ये कलश आहे, घाट आहे, कळशीसारखे घाट आहे, पित्तलमध्ये घाट आहे. आपण पूजेला मांडू शकतो. ही पंचधातूचे लांबंदी आहे आणि ही पण लेकर केलेलं आहे. मेंटेनन्स फ्री आहे. म्हणजे ह्याला काय घासाघासीची काय गरज नाही. याच्यामध्ये घंटी लावलेला लांबंदी आहे. हे सगळे फॅन्सी मध्ये आहे. त्याला लावू शकतो तुम्ही घंटीला. हे दरवाजाच्या बाहेर आपण दिवा लावतो ना, ते पण घंटीवाले अँटिक दिवा आहे. हे घंटी आहे आणि अँटिक दिवा आहे. बाहेर लावायला एकदम छान. आज काही गरज नाही. हे अँटिक दिसतं, दिसायला छान. त्याच्यामध्ये 2-3 डिझाईन आहे. ह्याच्यातही आपल्या दरवाजाच्या बाहेर लावतात तुबला, गणपती. याच्यामध्ये दिवेमध्ये पण अजून भरपूर व्हरायटी आहे. यांची काय सुरुवात आहे तरी? त्याच्यामध्ये सगळे 1000, 1200, 700 देणार तसं साईज असतं. साईजच्या वर त्याच्यामध्ये किंमत असते. दरवाजाच्या बाहेर कल्पवृक्ष लावतो आपण. एक कल्पवृक्ष आहे, भिंतीला लावू शकतो आपण. पंचधातूची आहे आणि पंचधातू पासून बनलेली आहे. तर असं बाप्पाची इथे मूर्ती आहे आणि ह्याच्यामध्ये शुभ लाभ आहे. पंचधातूचे आहे आणि जार आहे, एकदम हेवी आहे. घंट्याचे पण आवाज असतो याच्यामध्ये. हे आपण देवळाच्या इथे घंट्या लावतो ना, साखळीवाल्या घंटे. हा, हे चांगलं असतात आणि लाईट वेट घंटे चांगलं आहे. पितलचं आहे आणि दिसायला पण चांगले असतात. चांगले असतात बघा. हे सगळं घंट्याची डिझाईन आहे जे आपण दारामध्ये वगैरे किंवा सिंगल तुम्ही असं पण देवासमोर सुद्धा हे तुम्ही हे लहान लांबंदी पण असा नाजूक आहे. याच्यामध्ये साईज जे आहे ना, लहान आणि मोठे सगळे भेटतात. ही खोलगटमध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे आहे ते खोलगट वजनदार साखळीवाले आहे. मोड तुम्हाला गौरीचे सुंदर असे मुखवटे सुद्धा मिळतील. बघा किती सुंदर असे मुखवटे. दादा काय मुखवट्याची किंमत आहे? याच्यामध्ये साईज असतात, साईजवर त्याच्यात किंमत असतात. मला एकदाच घेतले तर तुम्ही हे कायमस्वरूपी होऊन जाणार. आणि याच्यामध्ये भरपूरशा डिझाईन आहेत त्यांच्याकडे. सुंदर गवर आहे बघा. नाक किती सुंदर आहे, चाफे कळीसारखं. समयांचं मस्त कलेक्शन दिसते दादांकडे. मोराची सुद्धा डिझाईन आहे आणि ह्या पण आहेत. पंचधातूच्या पण समया तुम्हाला पाहायला मिळतील. पितळेच्या समया आणि जोड पण तुम्ही घेऊ शकता. दादा सुरुवात कितीपासून आहे समयांची? सुरुवात आपण साईज घेणार, साईजच्या वर सुरुवात असतात. एकदम लहान साईज पाहिजे तर 100-125 पासून स्टार्ट आहे. साईज पाहिजे तेवढी मोठी भेटेल त्याच्यात. साधारण मग 3000-2500 पर्यंत चांगल्या मोठी साईजची 3000 पर्यंत समय भेटेल आपल्याला. त्याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे. फक्त सॅम्पल मध्ये लावलेलं आहे. आपल्याला पित्तलचे दुपारात भेटेल. हे पण फोल्डिंग वाले आहे. खोलून याला धुवून साफ करू शकता. फोल्डिंगच्या दुपारात आहेत बघा. फोल्डिंग वाले दुपारात आहे. याच्यामध्ये मोठे मोठे मूर्ती आहे आपल्याकडे पितळमध्ये. कलई पण तुमच्याकडे करून मिळणार आहे. आपल्याकडे कलई पण करून भेटेल. जुनी भांडी पण आपण घेतो. त्याच्यानंतर आपल्याला कुठली भांडी घेतल्या तर आपल्या घरपोच भेटेल. बाहेर पण पाठवायचे असेल तर बाहेर पण पाठवू. फ्री होम डिलिव्हरी आहे. फ्री होम डिलिव्हरी आहे. बाहेर पाठवायचे असेल तर त्याचे फक्त आपल्याला जे चार्ज असतात ते चार्ज आहे. आणि दादांच्या दुकानात तुम्ही पाहू शकता इडलीचा कुकर पासून कुकर आहे, थर्मस आहे, टिफिन आहे. त्याच्यामध्ये मिक्सर आहे, कुकर आहे, टोस्टर आहे. आपल्याकडे कास्ट आयरनची प्रत्येक भांडी आहे. बिडाची भांडी पण आहेत ना. बिडाचे तवा आहे हा, बिना हँडल वाले तवा आहे. चपाती तयार करावं लागेल का? बिडाचा तयार करायचे रेडी आहे. रेडी केलेला 600-700 पासून आहे. हा स्टार्ट आहे. त्याच्यामध्ये हँडल वाला पण आहे बघा. दोशाचा पण आहे. म्हणजे ह्याला रेडी करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. साईज प्रमाणे किंमत आहे. ह्याच्यामध्ये दोन्ही साईडचे हँडल वाले स्पेशल डोशाचे तवे आहे. बिडाचेच आहे. हे बघा छान बिडाचा आप्पे पात्र आणि आप्पे पात्र आहे. हे आपण घावण्यासाठी त्याच्यासाठी खोलगट आहे. स्पेशल आहे. घावण्यासाठी हा डायरेक्ट यूज करू शकतो. राबवायची गरज नाहीये.
याच्यामध्ये किती वजनदार आहे. डोसेचे तवे आहेत, 2 कानवाले, 2 हँडल वाले मोठे स्वच्छ आहे. काय आप्पे पत्राची काय किंमत आहे दादा? आप्पे पत्र याच्यामध्ये 700 पासून सुरुवात आहे आणि एकाच वेळेस तुम्ही बघा किती आप्पे बनवू शकतात. 12. याच्यामध्ये सिंगल हँडल मध्ये डोसेचे तवा आहे. हँडल मध्ये जे आपल्याला उचलायला पण काही त्रास ही भांडी पण तुम्हाला रेडी मध्ये भेटेल, डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला सगळ्या प्रकारची भांडी मिळतील आणि नॉनस्टिकची भांडी सुद्धा आहे, स्टीलची भांडी सुद्धा तुम्हाला एकाच दुकानात सगळं काही पाहायला मिळेल. आणि सगळ्या वस्तू चमच्यापासून त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. गॅसची शेगडी पण आहे इथे पाहू शकता. आपल्याकडे प्रत्येक कंपनीचे कुकर भेटेल, गॅस स्टोव्ह भेटणार, मिक्सर प्रत्येक कंपनीचे मिक्सर आहे. मिक्सर आहेत म्हणजे सगळ्या प्रकारची भांडी आहेत. भांडी म्हणजे सगळे भांडे सगळे पाहिजे आणि रिझनेबल रेट आहे. सगळ्या होलसेल रेट मध्ये आपल्याला भेटेल. लग्नाची भांडी पाहिजे ती भेटेल आपल्याकडे. सगळं म्हणजे लग्नाचं आंधण घेऊ शकतो, आंधण पण घेऊ शकतो, आंधणाची भांडी. तर तुम्हाला सगळ्या प्रकारची भांडी मिळतील. आपण जास्त करून आजच्या भागामध्ये पाहिली पितळेची भांडी, पितळेच्या मूर्त्या. आजच्या भागामध्ये आपण तांब्या पितळेच्या वस्तू पाहिल्या, छान छान मूर्त्या आहेत, पंचधातूच्या मूर्त्या पाहिल्या, छान कलेक्शन आहे. ऋषभ मेटल शॉपला नक्की या. जांभळी नाक्यापासून अगदी 2 मिनिटांवर आहे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला आहे ना अगदी. आणि दादा कलेकरून पण आपल्याकडे मिळणार. तर ललित दादाने आपल्याला छान वस्तू दाखवल्या तांब्या पितळेच्या. आपल्याला भाव पण साधारण कळलेले आहे. तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला सगळ्या आकाराच्या साईजच्या मूर्त्या अवेलेबल आहेत, तशी भांडीसुद्धा इथे उपलब्ध आहेत. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.